आई माहेरी गेली होती. नवरा एकटा पडला होता आणि त्याच एकटेपणानं एका बापाला इतकं आंधळ केलं की त्याने स्वतःच्या 4 निष्पाप लेकरांना मृत्यूच्या खाईत ढकललं. विहिरीच्या गडद पाण्यात एकामागून एक लहान जीव तडफडत गेले आणि काही क्षणांनी त्यांचा बापही त्यांच्या मागे उडी मारून कायमचा नाहीसा झाला. ही आहे अहिल्यानगरच्या अरुण कांबळे कुटुंबियाची हृदय पिळवटून टाकणारी घटना. एका साध्या दिसणाऱ्या कौटुंबिक वादानं कसं एका संपूर्ण कुटुंबाचा अंत घडला. मूळचा श्रीगोंदा तालुक्यातला चिखलीचा रहिवासी असलेला अरुण सुनील काळे, वय वर्ष 30, कष्टकरी कुटुंबातून आलेला, छोट्या छोट्या मजुरीच्या कामावर संसार चालवणारा. अरुणचं कुटुंब मोठं नव्हतं. तो, पत्नी आणि 4 लहान मुलं. शिवानी 8, प्रेम 7, वीर 6 आणि धाकटा कबीर फक्त 5 वर्षाचा होता. लेकरं म्हणजे घराचं खरं वैभव. ही लेकरं नेहमी अंगणात खेळत असायची. कधी शाळेच्या दप्तरासकट धावत धावत घरी येणं, कधी एकमेकात भांडणं आणि आईबाबांच्या कुशीत अलगद विसावणं. त्यांच्या चेहऱ्यावरून आयुष्याची निरागसता झळकत होती. पत्नी सुनीता साधी, मायाळू स्वभावाची स्त्री. अरुण साधा पण थोडा चिडखोर. पत्नी सुनीतासोबत वाद व्हायचे, भांडणं व्हायची. गावातल्या लोकांना हे काही नवीन नव्हतं, पण अरुण इतका टोकाचा निर्णय घेईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. तो गावी साधाच मुलगा म्हणून वाढला. लहानपण गरिबीत गेलं. शिक्षण फारसं पुढं झालं नाही, पण मेहनतीवर त्याचा विश्वास होता. लहानपणी तो गावातल्या मजुरांबरोबर रोजंदारी करायचा. कष्टाने घाम गाळून स्वतःचं छोटंसं घर उभं केलं. लग्न झालं, संसार सुरू झाला, 4 लेकरंही झाली. अरुणमध्ये मोठ्या महत्वाकांक्षा नव्हत्या. त्याचं आयुष्य साध्या गोष्टीत समाधान शोधणारं होतं. 2 वेळचं जेवण, कुटुंबाबरोबर हास्यविनोद आणि शेतीतलं मोकळं आयुष्य. जसजसं कुटुंब वाढत गेलं तसतसं त्याच्या संसारात लहान सहान कारणावरून नवरा बायकोत वाद होऊ लागला. बोलाचाली कमी होऊ लागली. सततचा वादविवाद आणि दारिद्र्यामुळे वाढणारी चिडचिड. तिला सतत मारहाण. त्यामुळे बायको माहेरी निघून गेली. अरुण थोडा चिडचिडा स्वभावाचा झाला होता, तर सुनीता जरा हट्टीपणानं उभी राहायची. त्यांच्या संसारातला गोडवा हळूहळू कमी होऊ लागला होता. या छोट्या छोट्या वादांचं नंतर मोठ्या दरीत रूपांतर झालं आणि अखेरीस एक दिवस अरुणला सोडून सुनीता माहेरी निघून गेली. मोबाईलवर ब्लॉक करून तिनं अरुणचा संपर्क तोडला. पत्नी घर सोडून गेल्यानंतर तो एकटा पडला. गावकऱ्यांनी कितीही समजावलं तरी पत्नी परत यायला तयार नव्हती. हा नकार अरुणला सहन झाला नाही. तो अधिकच रागीट, अस्वस्थ आणि निराश होत गेला आणि हाच राग, हाच अहंकार शेवटी त्याने स्वतःच्या निरागस मुलांवर उतरवला. अरुण काळेच्या आयुष्यात वादळ थांबायचं नावच घेत नव्हतं. पत्नी त्याच्याजवळ नांदायला तयार नव्हती. कितीही विनवण्या केल्या तरी तिचं मन परत वळेना. या नकारामुळे अरुणचा संताप दिवसेंदिवस वाढत गेला. एके दिवशी त्याने थेट पत्नीला धमकी दिली, तू नांदायला आली नाहीस तर मुलांना मारून टाकेन. ही धमकी ऐकून आसपासचे लोकही हादरले, पण कोणीही एवढं भयंकर काही होईल अशी कल्पनाही केली नव्हती. त्या दिवशी सकाळी नेहमीसारखाच दिवस सुरू झाला. गावातल्या लोकांना वाटलं की मुलं शाळेत गेली असतील आणि अरुण कामाला. पण अरुणच्या मनात काहीतरी वेगळंच ठरलं होतं. तो थेट शाळेत गेला आणि शिक्षकांना सांगितलं, मुलांची कटिंग करून आणतो. शिक्षकांना काही संशय आला नाही, कारण बाप आपली मुलं घेऊन जातोय. यामध्ये काय गैर, म्हणून त्यांनी 4ही मुलांना त्यांच्यासोबत पाठवलं. अरुण मुलांना घेऊन शाळेतून बाहेर पडला. 4 निरागस जीव, ज्यांच्या हातात अजून शाळेची पुस्तकं होती, ते त्यांच्या वडिलांसोबत निघाले. पण त्यांना कल्पनाही नव्हती की हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. थोड्या वेळाने अरुण गावातून गायब झाला. लोकांना वाटलं की तो घरी असेल किंवा कामावर असेल. पण 2 तासातच एक भयंकर बातमी वाऱ्यासारखी पसरली. केलवड कोऱ्हाळे शिवारातील विहिरीत 4 मुलांचे मृतदेह सापडले. गाव हादरलं. विहिरीत पाणी गढूळ झालं होतं आणि त्यात तरंगत होती 4 लहान शरीरे. गावकरी धावत आले. कुणी दोरी टाकली, कुणी हात पसरले, पण आता उशीर झाला होता. सगळ्यांचे डोळे पाणावले.
अंगावर शहारे आले. मुलं अरुणसोबत गेल्याची बातमी गावात पसरताच त्यांच्या आईच्या मनात काळजीची सावली दाटली होती. तिनं आधीच शाळेत फोन करून सांगितलं होतं, मुलांना अरुणच्या ताब्यात देऊ नका. त्याचा स्वभाव धोकादायक आहे. मला भीती वाटते. आईचा आवाज थरथरत होता. तिच्या प्रत्येक शब्दातून अस्वस्थता जाणवत होती. शिक्षकांनी तिचं बोलणं ऐकलं खरं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. अरुण सकाळी शाळेत आला तेव्हा त्यानं नेहमीसारखा बहाणा केला. मुलांना कटिंगसाठी घेऊन जातो. बाप आपल्या मुलांना घेऊन जातोय यावर संशय घ्यावा असं कुणालाही वाटलं नाही. शाळेच्या शिक्षकांनीही मुलांना सहज त्याच्याकडे सुपूर्द केलं. पण त्या काही मिनिटांच्या निर्णयानं संपूर्ण गावाचं भविष्य काळवंडून टाकलं. कारण काही तासातच मुलांचे प्राण गेले होते. आईचा फोन उशिरा आला होता. तिनं जीवाच्या आकांतानं विनंती केली होती की माझ्या मुलांना त्यांच्या हाती देऊ नका. तो रागात काहीही करू शकतो, पण नियतीने तिचं ऐकलं नाही. घटना समजताच गावकरी विहिरीभोवती जमा झाले. सगळे हादरलेले होते. कुणी पुटपुटत होतं, इतका निर्दयी पाप असू शकतो का? तर कुणी म्हणत होतं, नाही, हे काहीतरी गूढ आहे. अरुणचे हातपाय बांधलेले कसे? कोणीतरी दुसरे यात गुंतलेलं असावं. विहिरीच्या काठावर पाऊलखुणा, मुलांची शाळेची बॅग, काही कपडे, हे सर्व पुरावे जमा केले गेले. 4 छोट्या लेकरांचे निष्पाप चेहरे अजून डोळ्यांसमोर दिसत आहेत. शाळेत जायचं होतं, खेळायचं होतं, आईच्या मांडीवर निजायचं होतं, पण बापाच्या एका चुकीच्या निर्णयानं हे सगळं संपलं. आत्महत्या हा स्वतःचा निर्णय असतो, पण कुणाला जबरदस्तीने मृत्यूकडे ढकलणं हा गुन्हा आहे. बापाची भूमिका ही मुलांना वाचवण्याची, आधार देण्याची असते, त्यांचा जीव घेण्याची नसते. अरुण काळे यांनी स्वतःबरोबर निष्पाप 4 लेकरांना संपवलं आणि हाच त्यांचा सर्वात मोठा अपराध ठरला. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.